बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। उबाठाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी संपलेली आहे। तब्बल 6 तास या दोघांची चौकशी करण्यात आली। संपत्तीच्या अनुषंगाने नाईक दाम्पत्यानं अधिकाऱ्यांना विविध कागदपत्र सादर केल्याचं कळतंय। पोलिसांच्या अभयामुळे आरोपी मोकाट असल्याचा आरोप धनंजय देशमुख करतात। संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवसापासून पुढच्या 6 दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला याची सखोल चौकशी करावी अशी मागणी धनंजय देशमुखांची आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नाही असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय। सोबतच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध आहेत असंही दमानी म्हणाल्या। सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरती सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवनवीन बेताल वक्तव्य होतात। या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी नरेश म्हस्केंनी संसदेमध्ये शून्य प्रहरादरम्यान केली। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीनं आज 12वीचा पहिला पेपर दिलाय। त्यानंतर तिनं प्रतिक्रिया सुद्धा दिली। 12वीचा पहिला पेपर ठीकठाक गेलेला असून वडिलांचं स्वप्न आपण पूर्ण करू। वडिलांची कमतरता कायम असून आम्हाला न्याय मिळावा अशी भावना वैभवीनं व्यक्त केली। मालेगावात जन्मदाखले मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा प्रकार घडला। याच पार्श्वभूमीवर मायनॉरिटी डिफेन्स संघटनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटत एक निवेदन सादर केलं। मालेगावातील रोहिंग्या, बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन पुढची कारवाई करावी अशी मागणी या संघटनेनं केली आहे। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरानं विक्रमी उंची गाठली। सोन्याचे दर 88,475 रुपयांवरती पोहोचलेत, तर चांदीचे दर 99,910 रुपयांवरती गेलेत। बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीनं मालेगावात एका वकिलावरती गुन्हा दाखल केलाय। मात्र या प्रकरणी बार काउन्सिल आक्रमक झाली आहे। संबंधित वकिलावरचा गुन्हा मागे घेण्याची मागणी बार काउन्सिलची आहे। पुण्यामधल्या कोथरूड भागातील भारतीनगर परिसरात गेल्या 10 दिवसांपासून दिवसाला 3 ते 4 डुक्कर मरण पावत असल्याची बाब समोर आली आहे। डुकरांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची तपासणी करावी अशी मागणी भाजपचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ यांनी केली आहे। जंगलातनं भरकटलेलं एक हरिण गोंदियाच्या गोरेगाव शहरात दाखल झालं। शहराच्या मुख्य रस्त्यानं हे हरिण पळत सुटल्यानं नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। दरम्यान हरणाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दीही केली होती। पालघरच्या वाडामधील मुसारणे वडवली इथले नागरिक 17 ते 18 प्रदूषणकारी कारखान्यांमुळे त्रस्त झालेत। प्रदूषित धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत, त्यामुळे या कंपन्या बंद करण्याची मागणी स्थानिकांची आहे। शिरूरच्या सणसवाडीमध्ये एटीएम फोडून चोरट्यांनी 16 लाख रुपये लंपास केले। दरम्यान स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरू आहे, तपास सुरू आहे। नागपूरच्या बुटीबोरीमध्ये एक कार विहिरीत कोसळून 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला। कार शिकत असताना गाडी एक्सेलरेट झाल्यामुळे हा अपघात घडलाय। अपघातानंतर अग्निशमन दलाला उशिरानं पाचारण केल्यामुळे या तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। प्रयागराजला जाण्यासाठी सुखकर प्रवास व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं नागपूर दानापूर नागपूर या मार्गावरती 12 विशेष रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त आणखी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। गर्दी कमी करण्यासाठी 14 ते 26 फेब्रुवारीपर्यंत या विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील। अंबरनाथमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीला नोटांचा हार घालत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। बदलापूरच्या एका खासगी शाळेत 7वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता। ही शाळा बेकायदेशीर असल्याचं समोर आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली। बेलापूरमध्ये डंपरच्या धडकेत 12 वर्षीय शिवम भट या मुलाचा मृत्यू झाला। दरम्यान आमदार संदीप नाईकांनी शिवमच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। शिवमला न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। मात्र या बैठकीला रायगडचे शिवसेनेचे आमदार गैरहजर होते। अजित पवारांसोबत होत असलेल्या बैठकीला भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे गैरहजर असल्याचं समोर आलं। तर रायगड जिल्हा नियोजन आढावा बैठकीत आमच्या आमदारांना डावललं गेलं। आम्हाला बैठकीची कल्पनाच नव्हती असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केला। वित्त विभागाच्या भूमिकेवरती आमदार दळवींनी नाराजीही व्यक्त केली। अजित पवारांच्या दालनामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांसह रायगडच्या जिल्हा नियोजनाबाबत एक ऑनलाईन बैठक पार पडली। दरम्यान लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवेंनी दिली आहे। रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांसोबत अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटलं।
बैठक पालकमंत्री पदासाठी नव्हती, मात्र पालकमंत्री पदाचा वाद लवकरच निवडेल असंही शिंदे म्हणतात. बीडच्या अंकुशनगर भागातील ओम बहिरे हा 12वीत शिकणारा मुलगा गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय, मात्र अद्याप ओमचा काही पत्ता नाहीये. दरम्यान एखाद्या नेत्याचा मुलगा निघून गेल्यास पोलीस काळजीने तपास करतात, तसाच माझ्या मुलाचा सुद्धा शोध घ्यावा अशी मागणी ओमच्या आईनं पोलिसात केली आहे. मुलाला जाऊ न देण्याचा बाप हट्ट पूर्ण करण्यासाठी तानाजी सावंतांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. घटना गंभीर भासवून तानाजी सावंतांनी हे विमान माघारी बोलवल्याचं सूत्रांच्या माहितीच्या आधारे आता स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रामध्ये खंडणी, अपहरण, पलायन अशी प्रकरणं रोज घडतात, पण श्रीमंतांची, धनिकांची मुलं स्वतःच्या चार्टर्ड प्लेननं बँकॉकला पळून जातात आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून महागाईमुळे बेघर अवस्थेला कंटाळून भरगच्च रेल्वेतनं फलाटावरनं निघून जातात, असा टोला संजय राऊतांनी लगावला. ओबीसींना त्यांचं राजकीय आरक्षण सरकारनं मिळवून दिलं पाहिजे अशी मागणी ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंनी केली. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं नाही तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरू असा इशाराही हाकेंनी दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय. उबाठा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडतील. सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरनं दोनही राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं चित्र दिसलं. माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी आमदार राजू खरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेलच. संवादात कधी कधी उशीर होतो, पण तिढा नक्की सुटेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे. केंद्रानं ऑक्टोबर 2024 मध्ये सोयाबीन खरेदीच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सोयाबीनची खरेदी राज्यात सुरू होती. देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रानं केलेली असून सद्यस्थितीत सर्व गोदामं भरलेली आहेत. मुदतवाढीसंदर्भात राज्य सरकारनं 6 फेब्रुवारीला केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिलेला होता अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न दिल्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या मुलांचा संयम सुटायची वाट पाहू नका, उरलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकूच, पण मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा तुपकरांनी सरकारला दिलाय. सोयाबीन केंद्रावरची खरेदी बंद झाल्यामुळे कराडमधले शेतकरी सध्या चिंतेत आहेत. साताऱ्यामध्ये शासकीय हमीभावाची खरेदी केंद्र केवळ 5च आहेत आणि त्यात कराडसह इतर 7 तालुक्यात सोयाबीनची खरेदी झालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल सोयाबीन तसाच पडून आहे. बीडच्या माजलगावात महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झाले. शेलापुरी, सावरगाव आणि फुले पिंपळगाव या गावातल्या आणि शिवारातील शेतकऱ्यांना वेळेवरती वीज मिळत नाहीये. दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. रत्नागिरीच्या हरणे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. पाईप जीर्ण झाल्यामुळे हजारो लिटर्स पाणी वाया जात आहे. दरम्यान योजनेची पाहणी करून पाईपची दुरुस्ती करण्याची मागणी पाणी टंचाईग्रस्त नागरिकांनी केली आहे. रत्नागिरीच्या उंबरशेत रोवले पंचक्रोशीत बॉक्साईड मायनिंग प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे धुळीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नांदेडमध्ये राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य पी वाया यांनी कामगार संघटनांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सफाई कामगारांच्या समस्याही जाणून घेतल्या. धुळे महानगरपालिकेनं कचऱ्याचं विघटन करण्यासाठी बांधलेलं कचरा प्रोसेसिंग युनिट ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे धूळ खात पडलाय. प्रस्ताव देऊन 2 महिने उलटले तरी ट्रान्सफॉर्मर न बसवल्यानं डेपोत कचऱ्याचा ढीग वाढू लागलाय. देवगडच्या मत्स्य विद्यालयासंदर्भात मंत्री नितेश राणे यांनी एक बैठक घेतली. देवगडचं मत्स्य विद्यालय नागपूरच्या विद्यापीठाशी संलग्नित न करता ते दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करावं अशी सूचना नितेश राणेंनी यावेळी केली. बुलढाण्यामध्ये 12वीचं परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच सापडलाय. या प्रकारामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप असून संचालकांसह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालक करतात. घरकुल घोटाळा उघडकीस आल्यापासून जळगाव महापालिकेची हजारो घरं धूळ खात पडली आहे. घरकुलांच्या अपूर्ण इमारती पाडून उद्यान, शाळा किंवा रुग्णालय सुरू करावं अशी मागणी नागरिकांची आहे. बीडच्या शिरसाळ्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारी दरम्यान एका गटानं बुलेट वाहनाला आग लावली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा नोंदवला गेला.
मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंनी इंदोर हैदराबाद महामार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलं. महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात असल्याचा आरोप करत या दोघांनी सरकारचा निषेध नोंदवला. जालना जिल्ह्यातल्या देळे गव्हाण ते सातेफळ या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलं. प्रशासनानं कंत्राटदारांवरती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. धुळ्यात एका शेतकऱ्याकडे असलेली म्हैस सध्या चर्चेचा विषय बनली आहे. शेतकऱ्यानं जुनागडमधनं गीर जाफर जातीची म्हैस तब्बल 2,60,000 रुपयांना विकत घेतली. ही म्हैस दिवसाला 25 लिटर दूध देते अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. आंबेगावच्या मेंगडेवाडी गावात बिबट्यानं शेळीच्या गोठ्यावर हल्ला केला. दरम्यान त्याच वेळेला मोठ्या संख्येनं गावकरी जमा झाल्यामुळे बिबट्या गोठ्यात अडकून पडला. वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी दाखल होत या बिबट्याला रेस्क्यू केलं. दरवर्षी माघी पौर्णिमेला 5 दिवस चालणारी कचारगड यात्रा यंदा 10 फेब्रुवारीपासून सुरू झालेली असून हा यात्रोत्सव 14 फेब्रुवारीपर्यंत सुरू असेल. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा असून आदिवासींचं आराध्य दैवत पारी कोपार लिंगोची मूर्ती या गुहेमध्ये पाहायला मिळते.